हरतालिका आणि मला शिवलिंग घरात तयार करायचा होता. तर तोच मी विचार करत होती की मला कुठून वाळू मिळेल आणि रेती कुठून मिळेल जी मला 2 दिवसात नाही मिळाली. पण ते मला शक्य झालं आणि खूप आनंद होता त्याचा. तू खा तू खा. हा हा तू खा. मग सांग बाबांना मला द्या, मला द्या, बोल मला द्या. तर आज आहे हरतालिका व्रत आणि पप्पांचा सुद्धा आज बड्डे आहे. आणि मला म्हणजे 2-3 दिवस झाले खूप इच्छा होते की शिवलिंग घरात मी तयार करावं, माहीत नाही का. पण त्यासाठी मी आता वाळू आणायला चालली आहे खाली आणि बघूया त्याचं पिंड तयार होतं आहे का. ॲक्च्युली मी पूर्वतयारी करायला पाहिजे होती पण नाही झालं शक्य आणि मी मातीपासून करणार होते. पण बोलतात की वाळूची किंवा रेती जी असते त्याच्यापासून करावी. सो मला असं वाटतं की मी बघूया जेवढं जमेल तेवढं करते माझ्यापासून. चला दाखवते तुम्हाला सुद्धा. शेजारी काम चालू होतं, तिथूनच म्हटलं आपण वाळू आणूया आणि त्यातून शिवलिंग मला तयार करायचा होता. मी 2 दिवस झाले इकडे तिकडे शोधत होते किंवा ऑनलाईनसुद्धा बघितलं की मला 2 दिवसात मिळेल का असं, पण कुठेच अवेलेबल नव्हतं. तर बाजूलाच इथे काम चालू होतं, तर तिथूनच मी एक मला वाटतं प्लेटमध्ये वाळू आणली आणि त्या कामगारांनी दिलीसुद्धा. ते अजिबात नाही वगैरे काही बोललेच नाही आणि मी त्यांना कारण पण सांगितलं नव्हतं का पाहिजे, पण ते काही न बोलता मला त्यांनी दिली वाळू आणि ते बोलले की घेऊन जा. तर मी असा पिंड तयार केला होता शिवलिंग. आणि ते तयार झाल्यावर जी भावना होती माझी किंवा त्या फिलिंग्स होत्या, इमोशन्स होते, ते खूप वेगळ्या प्रकारचे होते. म्हणजे जसं की कोणतं तरी मी काहीतरी असं अचीव केलं आहे माझ्या आयुष्यात आणि ते समाधान वेगळंच होतं. ते न सांगण्यापलीकडे होतं आणि मला त्याचं समाधान वाटत होतं. ह्यापेक्षा मोठी गोष्ट मला काहीच वाटत नव्हती. तर आज हरितालिका व्रत होता, त्यामुळे माझा उपवास तर नव्हता, पण मी शिवलिंग तयार केला होता. त्यानंतर मी बाजारात जाऊन असे तोरण आणले होते आणि जे की आता गणपती आहे त्यामुळे चांगलं वाटेल. आणि जिथे आमचं देवघर आहे तिथे पण मी आणल्या होत्या माळा अशा लावायला आणि ते छान दिसत होतं. त्यानंतर मी पूजा करायला घेतली, कारण दुपारचे 12 वाजले होते आणि म्हटलं आपण पूजा लवकर आवरून आणि मला अद्वैताची आंघोळ वगैरे सगळं आवरायचं होतं. तर पूजा वगैरे सगळी आवरली लवकर आणि मी मूर्तीसुद्धा आणल्या होत्या हरितालिकेच्या. पण मला शिवलिंगसुद्धा तयार करायचा होता घरात, त्यामुळे मी दोन्ही पण पूजा केली. तर ही पूजा वगैरे माझी झाल्यावर अद्वैताचं मी आवरलं आणि अद्वैतासुद्धा माझ्या बाजूलाच येऊन बसली होती पूजा करत होते तेव्हा. पण तिला मी आईकडे दिलं, कारण ती खूप म्हणजे एका जागेला बसत नाही आणि तिची खूप मस्ती चालू असते. आणि म्हटलं माझी पूजा झाली की तिला आपण शांतपणे आणून आपण सगळं व्यवस्थित परत तिच्यासोबत पूजा करूया असं. तर मी शिवलिंग तयार केलेला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि हे शिवलिंग तयार करण्यामागचं माझे इमोशन्स खूप वेगळे होते. देवाला मी हीच प्रार्थना करत होते की आजपर्यंत जितकी साथ तुम्हाला प्रत्येक माझ्या अडचणीत दिली आहेस तितकीच साथ मला यापुढेही दे आणि माझ्या बाळाला कोणत्याच गोष्टीची कमी भासली नाही पाहिजे. कारण माझं बाळ खूप निरागस आहे आणि त्यामुळे माहीत नाही का, पण मला असं वाटत होतं की आज सगळं तिच्यासाठीच मागावं. इथे मी दिवा करत होती तर अद्वैताला सुद्धा करायचा होता आणि ती मला करू देत नव्हती सरळ. मग तिला घेऊन बसलं ना कोणत्याही कामात की तिला ते चांगलं वाटतं की ती बघत बघत सगळं करते आणि बघत असते की मम्मा काय करते, आई काय करते, बाबा काय करतायत. ती सगळं नोटीस करत असते. मी कॅमेरा जरी असा व्हिडिओ चालू करून जरी ठेवला समोर तरी तिला कळतं आणि ती एकसारखी बघत राहते की मीच स्वतः कशी दिसते 2-2 असं. आणि ते बघून खूप हसायला येतं. तर इकडे मी तिच्या हातात काही देत नव्हते, त्यामुळे ती सगळी ज्या वस्तू आजूबाजूला पडल्या होत्या ती सगळी ओढत होती. आणि माझी पूजा तुम्ही बघू शकता, ही अशी पूजा दिसत होती. शिवलिंग तर मला खूप समाधान मिळालं, ह्यातच खूप आलं. आणि माझ्यानंतर मग आईने पूजा करून घेतली. आज तिचा उपवास होता आणि दिवसभर ती
काहीच खाणार नव्हती. तिने फक्त दही खाल्लं होतं आणि रात्री 12 वाजता ती तिचा उपवास सोडणार होती. आणि तिची पूजा झाल्यावर मग अद्वैताचं आवरून घेतलं, कारण तिची अंघोळ राहिली होती आज, कारण बाकीच्या कामांमुळे. आणि पंचामृतसुद्धा माझं करायचं होतं, तसं ते तयार केलं आणि पहिला शिवलिंगावर घातलं, कारण पंचामृत हे देवाला खूप प्रिय आहे. तर कशी वाटते पूजा? आणि असं वाटतं की मला शिवलिंग माझा इतका आवडत होता की मला त्याचा अभिमान जास्त वाटत होता. तर आत्ताच माझी पूजा वगैरे सगळं आवरलंय. हरतालिकेचा आज उपवास माझाही असतो, पण आत्ता माझं बाळ सध्या लहान आहे, त्यामुळे मला उपवास नाही, म्हणजे पूर्णच नाही होणार, कारण सारखी भूक लागते आणि बाळ दूध पितं त्यामुळे. तर आज वडिलांचा म्हणजे माझ्या पप्पांचा वाढदिवससुद्धा आहे, तर त्यांनी सक्त सांगितलंय की केक वगैरे आणायचं नाही आणि घरातच काहीतरी गोड करा. तर मग बघूया आज काय काय करता येईल दिवसभरात. तर ते संध्याकाळी येतात आणि मग संध्याकाळी आल्यावर बघूया की आपण काय काय करता येईल ते. एखादा पदार्थ खाताना जितकी क्रेविंग होते ना, की नाही खाल्ल्याशिवाय मला बरं नाही वाटणार, तर आज माझं तसं होतं की शिवलिंग मला तयार हातानेच करायचं आणि घरातच. म्हणजे मी हरतालिकेच्या ज्या मूर्ती बाजारात मिळतात त्यासुद्धा आणल्या होत्या आणि मला शिवलिंग घरातसुद्धा तयार करायचा होता आणि तो पण वाळूचा, म्हणजे रेती. तर इथे बाजूलाच होती रेती अवेलेबल. सो मी ॲक्च्युली ठरवलं होतं की जी माती असते प्युअर त्याचं बनवायचा, पण मला ते शक्य नाही झालं इतक्या कमी वेळात आणि कुठे मिळत पण नव्हती. सो वाळूचाच शेवटी करतात, सो तो मी केला आज. आणि मला नंतर जेव्हा शिवलिंग पूर्ण तयार झालं, तर मला असं वाटत होतं की मी समोर बघते की शिवशंकर माझ्या समोर बसले आहेत आणि डोळ्यातून पाणीसुद्धा आलं. आणि मी हे वाचलं होतं कुठेतरी की देवासमोर जर आपल्याला आपण कोणती प्रार्थना करतोय किंवा आपण कोणतं काम करतोय आणि जर आपल्या डोळ्यात पाणी येतंय, तर हे असं समजायचं की आपल्यासोबत आपला देव नेहमी उभा असतो आणि तो आपल्याला नेहमी सपोर्ट करत असतो असं. आणि माझ्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टींमध्ये मला म्हणजे कधी-कधी जेव्हा गरज लागली तेव्हा मला देवाने माझी साथ नक्की दिली आहे आणि मी त्या देवाचे खूप आभार मानते, कारण मला कठीणातल्या कठीण प्रसंगातून सुद्धा मला देवाने बाहेर काढलंय. सो देवाचे खूप खूप आभार. आणि आजचा ब्लॉग असाच पुढे बघत राहा, अजून काय काय बघता येईल ते. तर चला. तर इथे हा जो बाथ टब दिसतोय तुम्हाला, तर तो अद्वैताच्या काका आणि काकीने पाठवला होता आणि तिच्या मोठ्या दीदीने पाठवला होता. आणि अद्वैताला तो इतका आवडला होता की अंघोळ करताना ती त्यातून एकदा का अद्वैताची अंघोळ झाली ना, की मी सुद्धा फ्रेश होते असं मला वाटतं. कारण जोपर्यंत तिची अंघोळ होत नाही तोपर्यंत मला कसं तरी होतं. म्हणजे ती एकदा फ्रेश झाली ना, की तिचा चेहरासुद्धा तितका खुलतो आणि तिला अंघोळ खूप आवडते करायला. म्हणजे जितकं आपण पाणी ओतू तितकं ती ओतून घेते. तर इकडे मला मखरसुद्धा म्हणजे मखर केलाच होता ऑलरेडी, म्हणजे तयारच आणला होता. पण जी लायटिंग वगैरे असते ती मला लावून घ्यायची होती व्यवस्थित. आणि मी लावून घेत होते व्यवस्थित, कारण आम्ही गणपती आदल्या दिवशीच आणतो. म्हणजे ज्या दिवशी हरितालिकेचा व्रत असतो त्या दिवशीच आम्ही गणपती आणतो, कारण पप्पांना बाहेर पूजा करायला जायचं असतं. त्यामुळे सकाळी खूप गडबड होते आणि ह्या सगळ्या गोष्टी जमत नाहीत. त्यामुळे आमच्याकडे एक दिवस आधीच गणपती वस्तीला येतो आणि खूप एक दिवस अगोदर गणपती येतो, ह्याहून मोठी गोष्ट काहीच नाही आहे. आणि कारण गणपतीकडे एकदा का गणपती घरी आला की त्याच्याकडे बघतच राहावंसं वाटतं. तर मला वरती चढायचं होतं आणि आईला मी इथे बोलवलं होतं हेल्पसाठी, कारण खुर्ची जर सरकली तर मी पडू शकते. आणि इकडे आई मला मदत करत होती आणि त्यावर चढल्याशिवाय पर्यायच नव्हता. आणि मला ते आधी वाईट वाटत होतं, कारण गणपती तिथे बसणार आहेत आणि आपण असं चढायचं, पण तिकडे चढल्याशिवाय बाकीचं मला काम पूर्ण करता येत नव्हतं. तर त्यासाठी मी आधी गणपतीच्या पायासुद्धा पडले की मला माफ कर, मला पाय ठेवावा लागतोय तिकडे. पहिला आम्ही गावात राहायचो, तिकडे आम्ही घरात मखर तयार करायचो. पण जसजसं आम्ही इकडे करंजाडेमध्ये राहायला आलो, गाव जेव्हा शिफ्ट केलं आमचं, तेव्हापासून ह्या गोष्टी खूप, म्हणजे सणसुद्धा आलेला कळत नाही, इतक्या गोष्टी आता ह्या सगळ्या कमी होत चालल्या आहेत. तर सगळे लाईट्स वगैरे लावून झाले आणि
तर मखर हे पूर्ण लावून गेले होते, म्हणजे आणला होता तेव्हाच, आणि त्यावर फक्त लाईट्स वगैरे सोडायचे बाकी होते. तर मी असे कडेने काय केलं, लाईट सोडली सगळी, कारण ते चांगलं दिसेल म्हणून, आणि रात्री अजून चांगलं दिसेल. तर अजून मला हा प्रश्न पडला आहे की ही एक्स्ट्रा जी राहिलेली वायर ती तिकडे सोडून कसं ॲडजस्ट करून ते चाललं आहे माझं. मग अजून बघूया पप्पांना हे आवडते का, आवडेल कदाचित, कारण चांगलं दिसतंय, मला तरी आवडलं हे, आणि रात्री जेव्हा अंधार अजून पडेल तेव्हा अजून चांगलं दिसेल. आणि हो, आजच गणपती आमच्या आदल्या दिवशी आम्ही गणपती आणतो, कारण गणपतीच्या दिवशी काय होतं की पप्पांना बऱ्याच पूजा असतात, ते पूजा करतात. सो त्यांना पूजा इतक्या असतात की ते रात्री बाहेर पडले 12 नंतर की संध्याकाळी 8-9 त्यांना घरी यायला वाजतात. तर इतका वेळ त्यांचा असाच जातो. त्यामुळे आम्हाला वेळ नसतो त्या दिवशी गणपती आणायला, आणि म्हणून आम्ही आदल्या दिवशीच गणपती आणतो, आणि व्यवस्थित मूर्ती आणून आम्ही ठेवतो, आणि दुसऱ्या दिवशी त्याची प्राणप्रतिष्ठा होते. तर आज आपण मखराचं सगळं बघणार आहोत, कसं करायचं आहे. झालं आहे, ऑलमोस्ट रेडीच आहे मखर. फक्त आता बघायचं आहे की अजून काय काय एक्स्ट्रा आपल्याला ॲड करता येईल का, जेणेकरून मखर अजून चांगला दिसेल. तर तुमच्यासोबतसुद्धा मी ह्या गोष्टी शेअर करते, तर तुम्ही मला ह्या गोष्टींसाठी सपोर्ट करा, आणि माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अजून अशाच नवनवीन गोष्टींसाठी माझ्या व्हिडिओ नक्की बघत राहा. थँक्यू.